जेमिनी AI साडी फोटोज अजून एक नवा ट्रेंड। हजारो महिला आपले फोटोज अपलोड करून गुगल जेमिनीच्या नॅनो बनाना टूलच्या मदतीने आपले साडीतले रेट्रो किंवा इतर स्टाईल्स मधले फोटोज जनरेट करत आहेत। मागे ChatGPTच्या गिबली इफेक्टच्या ट्रेंड मध्ये सुद्धा असंच झालं होतं, पण त्यावेळी सुद्धा एका प्रश्नावरून धोक्याच्या घंटा वाजवल्या होत्या, ज्याकडे आजही दुर्लक्ष केलेलं दिसतंय। प्रश्न आहे तुमच्या प्रायव्हसीचा। 2025 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स इतकं ॲडव्हान्स झालंय की तुम्ही फक्त एक प्रॉम्प्ट द्या आणि AI तुमचे फोटो रिअलिस्टिक इमेजेस जनरेट करू शकतो। उदाहरणार्थ जेमिनीमध्ये जर तुम्ही आपला फोटो टाकून बॉलिवूड इन्स्पायर्ड साडी शूट किंवा ब्राइडल लुक इन साडी असं प्रॉम्प्ट दिलं तर लगेचच तसं दिसणारं तुमचं इमेज ते जनरेट करू शकतं। जणू काही प्रोफेशनल फोटोशूट केलंय इतके रिअल हे फोटो दिसतात। पण जेव्हा तुम्ही आपला सेल्फी किंवा पर्सनल फोटो इथे अपलोड करता तेव्हा अजाणतेपणे तुमचा फेशियल डेटा आणि बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन तुम्ही या कंपन्यांना देताय। सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्स हेच म्हणतात की हे फोटो फक्त मजेसाठी नाही आहेत, तर ते AI ट्रेनिंगसाठी वापरले जाऊ शकतात। म्हणजे तुमचे फोटोज तुमची माहिती स्टोअर होऊन या कंपन्यांच्या AI मॉडेल्सला इम्प्रूव्ह करण्यासाठी ते वापरले जातात। पण जर ही माहिती चुकीच्या हातांमध्ये पडली तर सायबर फ्रॉड आणि आयडेंटिटी थेफ्ट सारखे गुन्हे होण्याचा धोका आहे। सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्स वारंवार सांगतात की या AI प्लॅटफॉर्म्सवर आपली पर्सनल इन्फॉर्मेशन देण्यापूर्वी थोडा विचार करा, पण एकाने केलं की दुसऱ्याने केलं असं म्हणत सगळेच व्हायरल ट्रेंडवर स्वार होतात। इथे शैक्षणिक आणि आर्थिक साक्षरतेसोबतच डिजिटल साक्षरता महत्त्वाची आहे। डिजिटल साक्षरता म्हणजे ऑनलाईन टूल्स हुशारपणे वापरणं, टर्म्स अँड कंडिशन्स वाचणं आणि हा आपला डेटा कसा वापरला जातोय हे समजून घेणं आणि त्यातले रिस्क ओळखणं। ट्रेंडचं काय आहे ते 1-2 दिवसात जातातही आणि त्यानंतर नवीन येतात, पण तुमची खाजगी माहिती मात्र कायमची जाते।